नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे राहुल हा स्टेजवरती आलेला असतो. तर सर्वजण त्याच्याकडे एकटक बघत असतात. मग मीडियावाले त्याला खूप सारे प्रश्न विचारत असतात की आबासाहेब चांदेकरांनी अद्वैतला स्टेजवरती बोलावलं, पण ते कुठे आहेत? मग राहुलला काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तेवढ्यात अद्वैत स्टेजवरती येतो. तर लगेच संगीता नैनाला म्हणते, बघ आला तुझा हिरो, बघ किती संस्कार आहे, पाया पडतोय. मग अद्वैत हा राहुल जवळ येतो आणि म्हणतो, ब्रो खूप मस्त बोलला बरं का तू. मग अद्वैत लगेच राहुलच्या हातून माईक घेतो आणि बोलायला सुरुवात करतो आणि सर्वांना सांगत असतो की या पूजेमध्ये सर्वांनी मला खूप अशी मदत केलेली आहे. राहुल, सोहम यांची सर्वांची ओळख करून देतो. आबा अद्वैतकडे एकटक बघत असतात. ते अद्वैतवरती खूपच खुश असतात. मग लगेच अद्वैत सर्वांचे आभार मानल्यानंतर सांगतो की आता जी काही डान्स कॉम्पिटिशन होणार आहे आणि त्यात जे कोणी जिंकेल ना त्यांना चांदेकर फॅमिलीकडून बक्षीस दिलं जाईल, परंतु त्याआधी आता आपल्या सर्वांना आरती करून घ्यायची आहे असे अद्वैत सर्वांना सांगतो. मग सर्वजण आरतीसाठी तयार झालेले असतात. तर इथे संगीता नैनाला म्हणत असते, अगं नैना, हाच तर चान्स आहे तुला चांदेकरांपुढे तुझी ओळख पटवून देण्याचा, त्यामुळे तुला या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावाच लागेल असे संगीता आता नैनाला सांगत असते. मग लगेच नैना म्हणते, हो ग आई, मी यात भाग घेणारच आहे, परंतु मला यात जिंकावंच लागेल ग, नाहीतर खूप अवघड होईल. तर संगीता म्हणते, तू टेन्शन घेऊ नको, तू जिंकणारच आहे, मला माहिती आहे. तर इथे रघु गुरुजींना म्हणत असतो, पूजेची तयारी झालंय ना? तर आबा येतात आणि आबा म्हणतात, आपल्या बागेत जी फुलं होती ना त्याचा हार बनवलाय ना, तो घेऊन ये बरं पटकन रघु. तर रघु तो हार घेण्यासाठी आलेला असतो, परंतु तेवढ्यात तो हार तुटतो आणि सर्व काही फुले खाली पडतात. तर कला म्हणते, काय झालंय? तर रघु म्हणतो, आता पूजेची वेळ झाली आणि हा हार नेमकं तुटलाय, आता काय करायचं? तेवढ्यात सोहमही तिथे आलेला असतो. तो काय झालंय रघु? तर रघु म्हणतो, आता काय करायचंय, पूजेची वेळ झाली, इथे हार तुटलाय. तर कला म्हणते, मी एक मदत करू का तुमची? त्यावर सोहम बोलतो, हो ताई कर ना ग. मग कला लगेच रघुला एक सुई आणायला लावते आणि अजून काही फुले आणायला लावते. मग कला खूप सुंदर असा हार बनवते, पहिल्यापेक्षाही खूपच छान. सोहम म्हणतो, वाव कलाताई, किती छान हार बनवलास ना तू. मग लगेच रघुला तिकडून आबा आवाज देत असतात. मग लगेच धावतच रघु तो हार घेऊन जातो आणि आबा म्हणतात, काय रे, किती उशीर, काय एवढा वेळ लागला हार घेऊन येण्यासाठी? मग लगेच आबांच्या प्रश्नांची उत्तरे रघु देतच असतो. अहो आबा, जो हार आणला होता ना आपण, तो नेमकं तुटला होता ऐनवेळी. आणि मग दुसरा. तेवढ्यात लगेच सरोज म्हणते, चला चला बरं, आता पूजेची वेळ झाली ना, मग बंद करा आता ती बडबड, हार दे बरं रघु. असे म्हणून लगेच रघु तो हार आबांकडे देतो. लगेच आबा तो हार अद्वैतच्या हातात देतात. तर अद्वैत तो हार हातात घेतो आणि सर्वजण त्या हाराकडे बघत असतात. आबा म्हणतात, अरे बाप रे, ज्याने कोणी हा हार बनवलाय ना त्याला देवीआई खूप आशीर्वाद देईन, खूपच छान हार बनवलाय, आपल्या बागेतल्या फुलांना शोभा आली असं वाटतंय हा हाराकडे बघून. पहिला हार असा नव्हताच, हा हार ज्याने कोणी बनवलाय त्याने खूपच छान बनवलाय. मग अद्वैतही त्या हाराकडे बघत असतो. कलाने बनवलेला हार देवीआईला घातला जातो आणि लगेच आरतीला सुरुवात झालेली असते. सर्वजण मस्त दंग होऊन आरती करत असतात. तर इथे संगीता देवीआईला प्रार्थना करत असते, देवीआई आज अद्वैत आणि माझ्या नैनाची जोडी पक्की कर ग बाई, खूप चांगलं होईल माझं, असे म्हणून मनातल्या मनात नैनाकडे बघत देवीआईला प्रार्थना करत असते. त्यानंतर इकडे आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. डान्स कॉम्पिटिशन चालू झालेले असतात. तर पहिली मुलगी ही स्टेजवरती आलेली असते. तर इथे सोहम आणि कला दोघेही एकमेकांजवळ उभे राहून मस्त डान्स बघत असतात. कला म्हणत असते, किती मस्त डान्स करते रे ही मुलगी. तेवढ्यात एक माणूस येतो आणि म्हणतो, सोहम तू इथे काय करतोय, चल ना पुढे, तुला बोलवतायत तिकडे. मग लगेच सोहम म्हणतो, कलाताई चल ना. तर कला म्हणते, नाही मी इथे व्यवस्थित आहे, तू जा, मी येतेच, असे म्हणून कला तिथेच थांबते. त्यानंतर डान्स करत असतानाच त्या मुलीच्या हातातील मशाल विझते. तर संगीता लगेच मोठ्याने म्हणते, अरे बापरे, विझली मशाल. म्हणजे संगीतानेच त्या मुलीची
मशाल विझवण्यासाठी हा काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि आता संगीताचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. मग लगेच अँकर येतात आणि सर्वांना सांगतात की जोपर्यंत डान्स पूर्ण होत नाही तोपर्यंत हातातील मशाल विझता कामा नये. ज्याची मशाल विझली तो बाद झाला आणि जो शेवटपर्यंत मशाल घेऊन डान्स करत राहील तो जिंकणार आहे. त्यानंतर असे सांगितल्यानंतर मग आता दुसरी मुलगी डान्स करायला आलेली असते. ती मुलगी खूप सुंदर अशा पद्धतीने डान्स करत असते, पण तेवढ्यात ओढणीत पाय गुंततो आणि लगेच ती खाली पडते. मग संगीताला आठवते की जेव्हा स्पर्धा सुरू होण्याच्या आधी ही मुलगी रूममध्ये डान्स करत होती तेव्हा संगीताने तिला पाहिलेलं असतं. मग संगीता म्हणते, अरे बापरे, ही मुलगी तर खूप छान डान्स करत आहे, अशाने तर माझी नैनी जिंकूच शकत नाही. त्यामुळे संगीता तिला रूममध्ये म्हणत असते, अगो बाई, खरंच तू खूप छान डान्स करते, असे म्हणून तिचे लक्ष दुसरीकडे वेधून लगेच तिची ओढणी संगीताने कापलेली असते, कारण जेणेकरून ओढणीत तिचा पाय गुंतून ती पडेल. त्यानंतर तिसरी मुलगी स्टेजवरती आलेली असते आणि संगीताने हिच्याबरोबरही खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तिच्या मशालीला असा काही बाम लावलेला असतो ज्यामुळे तो हात तिच्या कपाळाला किंवा डोळ्याला कुठे जरी लागला ना तरी लगेच ती मुलगी डान्स करणं बंद करेल. आणि आता संगीताचा तो प्लॅनही सक्सेसफुल झालेला असतो. त्यामुळे तिसरी मुलगी ही या डान्स कॉम्पिटिशनमधून बाद झालेली असते. आता नेमकं संगीताच्या नैनाचा नंबर येणार असतो, तर संगीता म्हणत असते, आता माझ्या नैनालाच यात जिंकायचं आहे बरं का देवी आई. इथे काजू कलाला शोधत बाहेर आलेली असते आणि म्हणते, तायडे ए तायडे. कला म्हणते, अगं ए, केवढ्याने ओरडतेस गुंडा, इथे काय आपलं घर आहे का, आपण दुसरीकडं आलोय. तर लगेच संगीता तिथे येते आणि म्हणते, अगं कला, आपल्या नैनीला बघितलं का, किती गोड दिसते बाई, आणि आता तिने या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे तिला जिंकायचं आहे. तर काजू मनाशीच म्हणते, हो, म्हणजे इथे नैनाताई आज कलाताईमुळेच या स्टेजवरती पोचली, परंतु तिला त्याचं काहीच पडलेलं नाही. मग आता इथे नैना स्टेजवरती मस्त डान्स करत असते. अद्वैत हा मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो. त्याला तिचा डान्स खूपच आवडलेला असतो. तर सर्वजण खूपच मस्त अशा पद्धतीने नैनाचा डान्स बघत असतात, कारण तिचा जवळपर्यंत संपूर्ण डान्स होत नाही तोपर्यंत मशाल ना खाली पडलेली असते ना विझलेली असते. ती मशाल अशी गरागर हातात बिंगून असा मस्त असा डान्स करत असते. अशी मशाल बिंगवत असतानाच तिच्या मशालीतून एक विस्तवाचा तुकडा खाली पडतो आणि त्यावर नैना पाय देणार तेवढंच लगेच कला धावतच जाते आणि त्यावर हात ठेवते आणि नैनाला बाजूला लोटते. मात्र नैना स्टेजवरून खाली पडणार तेवढ्यात अद्वैत धावतच तिथे येतो आणि तो लगेच नैनाला पकडतो. लगेच नैना अद्वैतच्या मिठीत पडलेली असते आणि ती जोरात म्हणते, ऐक, अरे बापरे, मला खूपच लागले. तर अद्वैत म्हणतो, तुम्ही ठीक आहात ना, खूप नाही लागलं तुम्हाला. आणि कलावर मात्र खूपच भडकतो. म्हणतो, तुला इथे येण्याची परमिशन दिलीस कशी, कोणी दिली, आणि तू इथपर्यंत आलीच कशी स्टेजजवळ. तर आता अद्वैत मात्र कलावरती खूपच भडकलेला असतो. तो लगेच मीडियावाल्यांना कॅमेरे बंद करायला सांगतो आणि कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तो कोळसा इथे, परंतु अद्वैत कलाचं काही ऐकून घेत नाही. इथे सर्वजण आता समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि जे काही चालू आहे ते सर्व काही बघत असतात. अद्वैत कलाला म्हणतो, तुला ना दुसऱ्यांचे काही पडेलच नाहीये, तू फक्त स्वतःच खरं करते, तुझ्यामुळे आज त्यांना लागलं असतं, त्या खाली पडल्या असत्या, युजलेस नाही तर, असे म्हणून तो कलाला खूप काही बोलत असतो. तर कला म्हणते, माझं ऐकून घ्या 1 मिनिट, इथे सर्वजण बघतायत. तर अद्वैत म्हणतो, हो ना, बघतायत ना सर्वजण, मग बघू दे. मात्र रोहिणी आणि राहुल खूपच खुश झालेले असतात, कारण आता पूजेमध्ये खूप मोठा तमाशा चालू झालेला असतो. तर सर्वजण कला आणि अद्वैतचं बोलणं ऐकत असतात. तर सरोज म्हणते, अरे अद्वैत, ऐक ना, जाऊ दे ना. तर अद्वैत म्हणतो, नाही गाई, या मुलीला ना आता बघच 1 मिनिटात कसं सरळ करतो ते. ज्याला कोणाला बघायचं ऐकायचं त्याला ऐकू दे, हे माझं घर आहे त्यामुळे मी बोलणारच आहे. आता बघ, तुला याची शिक्षा मिळणारच आहे. तर काजू म्हणत असते, अरे ए, म्हणजे इथे कलाताईने नैनाला वाचवण्यासाठी हे सर्व केले, परंतु याला कोण सांगेल, हा तर काही ऐकूनच घेत नाही. सोहमला आणि काजूला खूपच राग येत असतो. सोहमही अद्वैतकडे एकटक बघत असतो, कारण आता त्याचा अद्वैत दादा पूर्णपणे चुकत असतो. मग लगेच कला म्हणते, माझं ऐकून तर घ्या. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही, आता तू या पूजेला थांबायचं नाही. सिक्युरिटी गार्ड यांना आवाज देऊन लगेच अद्वैत कलाला बाहेर पाठवण्याचा सांगत असतो.
अद्वैतला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी इथे स्टेजजवळ का आले. मात्र अद्वैत कुणाचंही ऐकत नाही आणि म्हणतो, कला तू इथपर्यंत पोहोचलीच कशी, तुला आतमध्ये आणलं कोणी, असे सर्व काही खूप बोलत असतो. आणि तेवढ्यात सिक्युरिटी गार्डही तिथे धावत पळत येतात आणि त्यांना तो म्हणतो, यांना आतमध्ये सोडलंच कोणी, मला CCTV फुटेज बघायचंय, मी सांगितलं होतं ना बिना पासचं कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून. तर लगेच सोहम पुढे येतो आणि म्हणतो, दादा थांब, त्यांना काही बोलू नको, मीच आणलंय तिला माझ्याबरोबर आतमध्ये आणि तिने काल आपल्याला एवढी मदत केली, एवढ्या मोठ्या संकटातून आज तिने बाहेर काढलंय, म्हणून मी तिला देवयाईच्या पाया पडण्यासाठी आतमध्ये आणलं. तर लगेच संगीता म्हणते, म्हणजे कला या पोराला ओळखते तर. अगं बाई, तर इथे काजू म्हणत असते, अगं आई हे बेन तर काहीतरी बोलतंय, इथे कलाताईने नैनाताईला वाचवलंय आज आपल्या. काजू लगेच तिच्या शर्टच्या बाया पाठीमागे करते आणि म्हणते, आई आता बघच याला कशा बुक्क्या मारते ती सर्वांसमोर. मग लगेच संगीता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. इथे आता अद्वैतला समजवण्याचा सोहम पूर्णपणे प्रयत्न करत असतो. मात्र अद्वैत हा सोहमचं काहीच ऐकत नाही आणि त्याला म्हणतो, तुला किती वेळा सांगितलंय मी की या मुलीच्या पाठीमागे करू नको, ही मुलगी कशी आहे तुला माहीत नाही, दुसऱ्याच्या इव्हेंट खराब करायचंच फक्त तिचं काम आहे. हे ऐकून मात्र आता कलाला खूपच वाईट वाटलेले असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की द्वैत कलाला खूप काही बोलत असतो. तर नैना म्हणते, जाऊ द्या ना आता, माझा पाय ठीक होईल. तर लगेच अद्वैत म्हणतो, परंतु तुम्हाला यांच्यामुळे किती त्रास झालाय, तुम्ही ठीक आहात ना. त्यावर कला लगेच नैनाला म्हणायला जाते, अगं ताई माझं ऐकून. तर लगेच अद्वैत म्हणतो, आता रिलेशनशिप जोडण्याचा प्रयत्न करू नका, बाद झाले, तुम्ही इथून जाऊ शकता. लगेच नैनाही सर्वांसमोर कला आपली बहीण आहे हे सांगत नाही आणि ते लपवते. मात्र कलाला आता खूपच वाईट वाटलेले असते की आपल्या ताईने असं का केलं असेल, असे ती मनाशी म्हणत असते आणि रडतच तिथून निघून जाते. तिला खूपच वाईट वाटलेले असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल